पुढे बातमी डोंबिवलीतून आहे। डोंबिवलीमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। पलावा सिटी परिसरातील आलिशान सोसायटीतून पोलिसांनी 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली। कोट्यवधींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये अनेक राज्यांच्या पोलिसांना गुंगारा देणारे दोन मुख्य मोस्ट वॉन्टेड तस्कर होते आणि त्यांना पोलिसांनी जेरबंद केले। या संदर्भामध्ये अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, फार मोठी ही कारवाई करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली आणि पुढील तपास कशा प्रकारे सुरू आहे? कारवाईमध्ये जवळपास 21 नायजेरियन नागरिक जे आहेत त्यांना अटक केली आणि यामध्ये 2 जे आहेत ते मोस्ट वॉन्टेड सांगितले जात होते, पण आता ही संख्या 9 वर गेलेली आहे। 9 असे नायजेरियन नागरिक आहेत की ज्यांच्यावरती विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आणि त्यांचा शोध जे आहे ते विविध पॉलिटिशियनवाले घेत होते। आपल्यासोबत DCP अतुल झेंडे साहेब, या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये मोठमोठे कॉम्प्लेक्स जे आहेत, या खोनी पलावच्या कॉम्प्लेक्समधली ही तिसरी कारवाई आहे इथे 2 महिन्यामध्ये। काय नेमकी कारवाई? आज सकाळी आपले ठाणे पोलीस आणि त्यानंतर नवी मुंबई पोलीस संयुक्त कारवाई आहे। खोनी पलाव या भागामध्ये काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन नागरिक जे गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारे राहत असलेल्या बाबतची माहिती मिळाली होती। त्या संदर्भाने नवी मुंबई पोलीस आणि ठाणे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 24 नायजेरियन नागरिकांना आता आपण ताब्यात घेण्यात आहे। त्यापैकी पुरुष 14 आहेत, 6 महिला आहेत आणि त्याचबरोबर 4 मुलांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे। यापैकी 8 ते 9 जणांच्या वरती यापूर्वीचे NDPS गुन्हे दाखल आहेत आणि त्यांचे पासपोर्ट जे आहेत ते जमा असल्याचं समज आहे आणि काही ते पासपोर्ट आणि व्हिसा त्यांचे मुदत बाह्य आहेत असे सुद्धा नागरिक त्या ठिकाणी नायजेरियन नागरिक म्हणून आलेत। निश्चितपणे आमची पूर्ण टीम असेल, मानपाड पोलीस स्टेशनचे आपले सिनियर PI ACP डोंबिवली हेमडे साहेब आणि सर्व टीमनी सकाळपासून ही कारवाई आहे कोम्बिंगमध्ये। जो भाग आहे या भागामध्ये वारंवार हे सगळे नायजेरियन सापडले जातात, तो भागच का निवडला जातो? साधारणपणे या संदर्भातले तिथे असलेले फ्लॅटची संख्या आणि इझिली अवेलेबिलिटी ऑफ फ्लॅट्स हा सुद्धा त्यामागे कारण असू शकतो आणि कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहत असल्या पाहिजे। तरी यापूर्वीच्या कारवाई सुद्धा लक्षात आलेलं आहे की यापूर्वी सुद्धा आपण 2 ते 3 वेळा NDPSच्या कारवाई त्या ठिकाणी नायजेरियन नागरिकांकडून केल्या आहेत। निश्चितपणे त्या ठिकाणी फ्लॅट्स ते देणारे आहेत किंवा फ्लॅट ओनर आहेत जे भाड्याने घरं देतात आणि एजंटच्या मार्फतीने करतात, पण भाडेकरूचं नाव ते वेगळं आणि राहणारे वेगळे, अशा बऱ्याचशा कारवाईंमध्ये समोर आलं। या कारणात असं बरोबर आहे। अशा प्रकारच्या जुन्या काही कारवाईमध्ये सुद्धा आपण त्या संबंधित फ्लॅट ओनर आणि एजंट्सवरती पण गुन्हे दाखल केलेले आहेत। निश्चितपणे याच्यामध्ये पण अशी काही अनियमितता असल्यास तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। नागरिकांना काय सांगाल? त्या सोसायटीमधले किंवा त्या इमारतीमध्ये नागरिक असतील किंवा कमिटी मेंबर असेल, यांना काय सांगाल की कशा पद्धतीनं लक्ष ठेवलं तर भविष्यात मोठी घटना घडणार नाही? हे फक्त NDPS किंवा म्हणजेच अंमली पदार्थ तस्कर एवढ्यापुरतं सीमित न राहता उद्या उठून कुठला मोठा गुन्हा घडू शकतो, यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? निश्चितपणे नागरिकांनी किंवा सोसायटी मेंबर्सनी सुद्धा त्या ठिकाणी असे काही त्यांच्याकडे परदेशी नागरिक ज्यांच्या सोसायटीमध्ये राहत असतील तर त्यांनी त्याची माहिती जी आहे संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन देणं गरजेचं आहे। C फॉर्म जो असतो तो त्यांनी भरणं आवश्यक आहे आणि सोसायटी जे कमिटी आहे कमिटीने सुद्धा अशी खात्री करणार की जे भाडेकरू म्हणून त्या ठिकाणी राहत आहेत, भाडेकरू राहणारे आणि त्या ॲक्च्युअली घरामध्ये राहणारे ज्यांच्यावरती ॲग्रीमेंट केलेले आहे याबाबत खात्री करणं सुद्धा कमिटीचं काम आहे आणि जर काही आक्षेपार्ह असल्यास निश्चितपणे स्थानिक पोलीस स्टेशन त्या ठिकाणी माहिती देणं आवश्यक आहे। ACP सुहास हेमाडे साहेब आहेत आणि सिनियर PI संदीपान शिंदे साहेब आहेत। कॉम्बिंग ऑपरेशन नवी मुंबई पोलिसांसोबत मिळून हे करण्यात आलेलं आहे। रात्री मध्यरात्री 3 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत ऑपरेशन सुरू होतं। त्यामध्ये सुरुवातीला 21 नायजेरियन नागरिक सांगितलं जात होतं, आता ही संख्या 24 वर गेलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेणं ही त्यातली मोठी कारवाई मानली जाते। हो, नक्कीच। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।